पुण्यातील तब्बल 170 महाविद्यालयांना विद्यापीठाची तंबी. शिक्षक नाहीत, नियम प्राचार्य नाहीत, तरीही प्रवेश सुरू. शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत आता मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. चला तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण बातमी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने पुणे, पिंपरी चिंचवड आणि कार्यक्षेत्रातील सुमारे 170 मान्यतापात्र महाविद्यालयांना गंभीर अनियमिततेबाबत नोटीस बजावली आहे. बीओडी पोर्टलवरील नोंदणीनुसार काही महाविद्यालयात एकही विद्यापीठ मान्य कायम किंवा नियमित शिक्षक नोंदणीकृत नसल्याचे आढळले आहे. इतकेच नव्हे तर पूर्णपणे प्राचार्य किंवा संचालकांची नियुक्ती ही नियमानुसार करण्यात आलेली नाही. तरीही शैक्षणिक वर्ष 25-26 साठी प्रथम वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थांना 31 जानेवारी 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 1 ते 20 फेब्रुवारी दरम्यान तज्ञ समितीकडून मात्र या कारवाईवरून वादही निर्माण झाला आहे. काही विनाअनुदानित महाविद्यालयांनी विद्यापीठालाच सवाल केलाय की स्वतः विद्यापीठात अधिष्ठाता, परीक्षा संचालक, कुलसचिव यांसारखी महत्वाची पदे वर्षानुवर्षे रिक्त असताना आणि करार पद्धतीने नियुक्त्या सुरू असताना कठोर निकषांची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? शिक्षणाचा दर्जा टिकवण्यासाठी कडक कारवाई आवश्यकच, पण आधी घर नीट करून मगच इतरांकडून जबाबदारी मागावी असे म्हणणे चुकीचे आहे का? तर अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा पुणे लोक.